हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. गुरुवारी नवरात्रीमध्ये कुंकू अभिषेक ठेवलेलं होतं. तर हे आम्ही कुंकू अभिषेक करायला गेलेलो. दुपारी 3 वाजता होतं आणि नंतर होम वगैरे असतात दर गुरुवारी इथे स्वामींना. आणि आरती वगैरे एवढं छान असतं ना, प्रसाद वगैरे असतं. तर नंतर ते 5:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत ते असतं. हे स्वामींच्या पालखीचं वगैरे तयारी चाललेली सजवायची. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं, साईबाबाचं, दत्त महाराजांचं, सर्व इथं म्हणजे मंदिर, आपल्या देवांच्या मूर्त्या आहेत. आणि सगळे मराठी येतात इथे दर गुरुवारी आणि संकष्टीला. आणि असं काही सण वगैरे असेल तर अभिषेक वगैरे ठेवतात. आणि सगळे महाराष्ट्रीयन लोक एकत्र येतात. एवढं सुंदर वाटतं ना इथं आलं की, असं वाटतं आम्ही गुजरातमध्ये नाही आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे असं वाटतं. तर हे दुपारी 3 वाजता कुंकू अभिषेक चालू केलं होतं आम्ही. ते 5-5:30 वाजले होते की लगेच नंतर गरबे ठेवले होते, दांड्या. हे कुंकू अभिषेक चालू झालं होतं. आणि नंतरनं असं कुंकू अभिषेक झाल्यानंतरने लास्टला बघतात की कोणाचे पावले उठलेत, कोणाचे नाही. एकांचं तर स्वामींची अशी सावली दिसत होती. आमच्या ह्याच्यावर तर सप्तशृंगीचे गड असं होतं आणि असं चालत गेले गत असं दिसत होतं. एवढं सुंदर सगळ्यांचं हे झालं होतं ना. एका ठिकाणी बघा, हे 5 जण बसले होते, एका ठिकाणी 4 जण असे सगळे बसले होते. आणि ज्यांना खाली बसायचा प्रॉब्लेम आहे त्यांना टेबल दिले होते बसायला. पण एवढं सुंदर वाटत होतं ना हे कुंकू अभिषेकचं, मस्तच वाटत होतं. ज्यांना जरा एज झालेली आहे त्यांचे जरा म्हणजे असं बसून हे होत नाही, त्यांचं हे 3 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत हे चालू होतं. हे येलो साडीमध्ये आहेत ना, हे बघा, हे त्यांच्या अंगात पण आलं होतं. दोघी-तिघींच्या अंगात आलं होतं देवाच्या, आपल्या लक्ष्मीचं, मातेचं. आणि ते पूर्ण बुक्स वाचायचे होते. बघा किती सुंदर होतं हे. पूर्ण असं कुंकवाने सगळ्यांचं असं ताट गच्च भरलं गेलं होतं. मस्त वाटत होतं हे. आणि नंतर संध्याकाळी होम वगैरे ठेवले होते. नंतर संध्याकाळची प्रसादी वगैरे पण असते. स्वामींच्या दर गुरुवारी इथे हे असतात, ज्याला पण स्वतःहून प्रसाद वगैरे द्यायचा असेल ते देतात इथे आणि हे करतात. पुन्हा संकष्टीला वगैरे पण आम्ही पण इथे 5 जणी झालो होतो. आणि अहमदाबादमध्ये एवढी गरमी आहे ना, जबरदस्त गरमी आहे. दुपारचे 3 वाजता पण फॅन चालू होते, पण खूपच गरमी होती इथे. आणि मी एकच बांगडी घातली होती, हिरवी बांगडी घालायला पाहिजे होत्या, मी काढून गेली. आणि असं म्हटलं नंतर हे करायचं घालायच्या, तर ते विसरूनच गेली. नंतर एवढी गडबड झाली होती माझी. हे बघा, आहे ना मस्त, किती सुंदर वाटते बघा. पूर्ण ताट भरून गेलं होतं हे कुंकवाचं. सगळ्यांची कुंकवाने ताट भरून गेले होते असं डोंगरागत. हे बघा, पूर्ण कुंकुम अभिषेक झाला होता. आणि खूप वेळ लागला होता. हे पूर्ण पुस्तक वगैरे वाचन, पुन्हा आरती, पुन्हा मस्त पुन्हा हे बोलले होते. छान होतं हे सगळं. हे बघा. आणि नवरात्रीमध्ये करतात कुंकुमार्चन, तर कोणी कोणी केलं होतं ते पण नक्की सांगा. आता ही आरती चालू झाली होती. नंतर लगेच आरतीनंतर सर्वांना फराळाचं वगैरे आलं होतं. जे तिखट खिचडी वगैरे खातात त्यांनी खाल्लं होतं, जे फ्रूट खातात त्यांना फ्रूट होतं, केळी वगैरे. आणि नंतर ते प्रसाद म्हणून परत घेऊन जायचं होतं आपल्या घरी कुंकू लावण्यासाठी. हे खूप छान होतं गाणं, हे मस्त, मला आवडलं होतं हे गाणं, छान वाटतं होतं. दरवर्षी हा कार्यक्रम असतो इथं. हे बघा, हे पावलं कशी उमटलेत. हे बघा, अशी पूर्ण अशी लाईन गेली आहे. आणि हे असं जे समोरून बघितलं की कळत होतं. हे बघा, असं नाक वगैरे. पुन्हा हे प्रसादसाठी हे कुंकू घेऊन जायचं होतं घरी.
सगळ्यांनी थोडं थोडं घेऊन गेले होते. नंतर लगेच गरबे वगैरे केले होते. साडीवर जमत नव्हतं तरी पण तसंच पटपट केलं. साडीवर नाही जमत. हे बघा. हे मस्त करत होत्या साडीवरती. मग आता पडल त्याची भीती वाटत होती. लगेच ते झालं की लगेच गरबे खेळायला घेतले होते सगळ्यांनी. आणि हे सगळे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत सगळे. छान वाटत होतं, पण मस्त वाटत होतं. खूप सुंदर कार्यक्रम झाला होता त्या दिवशी, मस्तच झाला होता. नंतर रात्रीच्या 12-12:30 वाजतात घरी जायला. एवढा मोठा कार्यक्रम असतो. इथे आता होम केला आहे. आता इथे सगळ्यांना चान्स देतात होमला बसायचा. 5:30 वाजता बरोबर 6 वाजता होम चालू करतात. ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आरती वगैरे सगळं होईस्तोपर्यंत नैवेद्य वगैरे दाखवायचं सगळं होईपर्यंत 9-9:30 वाजतात. नंतर तिथून पुढे प्रसादीचं चालू करतात. प्रसाद देवाला वगैरे नैवेद्य दाखवून मग सगळे लाईनशीर प्रसाद वगैरे घेतात आणि मग सगळं आटपून वगैरे घरी जातात. एवढं सुंदर वाटतं ना, छान वाटतं. आणि मेन म्हणजे असं वाटतच आहे आम्ही गुजरातमध्ये महाराष्ट्रीयनमध्ये असंच वाटतं. तर इथे ना सगळे मराठी येतात, सगळे स्वामींच्या ह्याच्यासाठी. आणि एवढं स्वामींचं इथे करतात ना, खूपच करतात स्वामींचं गुरुवारचं. अनेक संकष्टीला हे करतात. आणि गर्दी पण एवढी वाढते ना, संध्याकाळी दर्शन करायला येतात ते. देवीचं हे चाललं होतं. नंतर आम्ही फोटो क्लिक वगैरे केले होते. आणि नंतर तिथून एक माताजीचं मंदिर होतं, तिथे दर्शन करायला गेलो. मगरीवरची देवी आहे ही, तिथे दर्शन करायला गेलेलो. खोडियारमा, जय माता दी. नंतर घरी गेलो. तिथून कसं वाटलं कुंकूचा अभिषेक नक्की सांगा आणि दर्शन करा. खूप रात्र पडली होती आम्हाला घरी जायला त्या दिवशी. घरी गेलो, थोडं सामान मागवायचं होतं. तूप वगैरे संपलं होतं तर ब्लिंकिटवरूनच मागवलं मी. दही, तूप, दूध वगैरे आणि फ्रूट मागवलेलं होतं. हे ब्लिंकिटवरून 10 मिनटात येतं ना, प्रमोशन नाही आहे. हे मागवलेलं आहे सगळे बघा. सागरचं तूप होतं हे मस्क मेलन, याला मराठीत काय बोलतात, खरबूज, हां असं काहीतरी बोलतात, खरबूज बोलतात. हे तुपाची 1 लिटरची पिशवी मागवलेली. हे दूध मागवलेलं 1 लिटर. आणि हे दही होतं. तर तूप संपलेलं, तुपाचा दिवा लावते ना मी, त्यामुळे तूप संपलं होतं. अखंड दिवा नाही लावत मी, डेली हे करते. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा.